आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका अशा कोर्टाच्या निर्णयाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेकांच्या विचारसरणीला धक्का बसू शकतो। कारण इथे न्यायालयाने एक वेगळाच दृष्टिकोन मांडलाय। सहसा आपण ऐकतो की घटस्फोटाच्या प्रकरणात पत्नीला पोटगी म्हणजेच मेंटेनन्स मिळतो, पण या प्रकरणात कोर्टाने पत्नीला पोटगी देण्यास नकार दिलाय आणि त्याऐवजी एक वेगळाच आदेश दिलाय। ही केस आहे एका पती पत्नीची ज्यांचे लग्न 17 नोव्हेंबर 2003 मध्ये झाले होते। तब्बल 22 वर्षाचा संसार, 2 मुलं, एक 17 वर्षाचा मुलगा आणि 15 वर्षाची मुलगी, आणि सध्या दोघेही एकाच घरात राहत असले तरी नात्यात मोठा तणाव निर्माण झाला आहे। पत्नीने पतीवर क्रूरतेचा आरोप करत घटस्फोटासाठी अर्ज केला आणि त्याचबरोबर पोटगीचीही मागणी केली। तिचं म्हणणं होतं की तिचा दरमहा खर्च सुमारे 65,000 रुपये आहे आणि पतीचा पगार 90,000 रुपये असल्याने तिला आर्थिक मदतीची गरज आहे। पण इथे ट्विस्ट येतो। पत्नी ही पतीपेक्षा जास्त शिक्षित आहे। तिने MA BEd पूर्ण केलाय आणि सध्या PhD करत आहे, म्हणजे तिची शैक्षणिक पात्रता खूप मजबूत आहे। जरी सध्या तिचे उत्पन्न नसले तरी कोर्टाने एक महत्त्वाचा मुद्दा मांडला की ती नोकरी करू शकते। पतीच्या वतीने वकिलांनी असा युक्तिवाद केला की पत्नीने पूर्व सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे आणि तिच्या शैक्षणिक पात्रतेमुळे तिला सहज नोकरी मिळू शकते। त्यामुळे फक्त उत्पन्न नसल्याचा आधार घेऊन पोटगी मागणे योग्य नाही आणि कोर्टाने हाच मुद्दा मान्य केला। कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश श्याम रुक्मे यांनी दिलेल्या आदेशानुसार पत्नीला पोटगी देण्यात येणार नाही, मात्र दोन्ही मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि घर खर्च हे दोघांनी अर्धा उचलायचे आहे। म्हणजे आता पत्नीवरही आर्थिक जबाबदारी समानपणे येणार आहे। या संदर्भात आणखी एक महत्त्वाचा निर्णय समोर आलाय। मुंबईतील एका प्रकरणात जिथे पत्नीची वार्षिक उत्पन्न पतीपेक्षा तब्बल 3 लाखांनी जास्त आहे, त्या प्रकरणातही कोर्टाने स्पष्ट सांगितले ज्या पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त आहे तिला पोटगी मिळू शकत नाही। न्यायमूर्ती CV पाटील यांनी म्हटलं की पोटगीचा निर्णय हा केवळ लिंगावर नाही तर परिस्थिती आणि आर्थिक स्थितीवर आधारित असायला हवा। आता इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो, जर पत्नी कमावती असेल किंवा कमावण्याची क्षमता असेल तर तिला पोटगी मिळावी का? कोर्टाचं म्हणणं आहे की हो, मिळू शकते, पण प्रत्येक केस वेगळी असते आणि त्यातल्या परिस्थितींचा विचार करणं गरजेचं आहे। या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते, आजच्या काळात नातेसंबंधांमध्ये केवळ भावना नाही तर जबाबदाऱ्या आणि समानता देखील महत्त्वाची आहे। कोर्ट आता फक्त पारंपरिक दृष्टिकोनावर चालत नाही तर परिस्थितीनुसार निर्णय घेत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य आहे की यामुळे महिलांवर अन्याय होतोय? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा।